नमस्कार. RT ॲडमिशनची लॉटरी जी आहे ती लागलेली आहे आणि पहिली यादीसुद्धा जाहीर झालेली आहे. पहिली सिलेक्टेड जी यादी आहे, सिलेक्टेड कॅन्डिडेटची जी यादी आहे, तर अशा विद्यार्थ्याची यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर जी मूळ निवड यादी तुम्ही या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आणि लॉटरीचा राऊंड सिलेक्ट करून पाहू शकता. पालकासाठी काय महत्त्वाच्या सूचना आहेत त्याच्यामध्ये, लॉटरी लिस्ट 1 मध्ये जे नावं आलेली आहेत त्यांना 10 ते 20 एप्रिलपर्यंत ॲडमिशन घ्यायचे आहेत. अर्ज भरते जे कागदपत्र नोंदवली होती त्याची मूळ प्रत आणि एक झेरॉक्ससुद्धा तुम्हाला सोबत ठेवायची आहे आणि अलॉटमेंट लेटरची प्रिंट तुम्हाला लॉग इनमधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढून घ्यायची आहे. जे निवड यादी आहे ते पोर्टलवर तुम्ही अर्जाच्या स्थितीमध्ये जाऊन चेक करू शकता. मोबाईलवर आलेल्या SMS वर तुम्हाला अवलंबून राहायचं नाही आहे. ॲडमिट कार्ड काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला लॉग इन करायचं नाही आहे. तर अर्जाची स्थिती या टॅबमध्ये तुम्हाला तुमचं एकदम एंडला ॲडमिट कार्ड दिसतं. कसं काढायचं ते आम्ही सांगतो. मूळ कागदपत्र आणि झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायचं आहे. समितीकडून त्याची रिसीट घ्यायची आहे ॲडमिशन कन्फर्म झाल्याची. जर याच्यामध्ये वेटिंग लिस्टमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला जी पहिली यादी लागल्यानंतर ॲडमिशन कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे 20 तारखेनंतर दुसरी यादी लागणार आहे. तर त्या यादीमध्ये, प्रत्यक्ष यादीमध्ये तुमच्या विद्यार्थ्याचं नाव येऊ शकतं आणि त्याचा SMS सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. आता ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं, तर इथं ॲप्लिकेशन वाईज स्टेटस आहे. ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे. जो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला अगोदर मिळाला तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला चेक करायचा आहे व्यवस्थित आणि तोच ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला या टॅबमध्ये टाकायचा आहे. इथे ॲप्लिकेशन नंबर आपण टाकून घेऊयात. जे सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट आहेत त्याचा ॲप्लिकेशन नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर गो या बटनाला क्लिक करायचं आहे आणि शेवटी ॲडमिट कार्ड हे ऑप्शन येतं. इथं व्ह्यू अँड प्रिंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथून तुम्ही हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकणार आहात. हे ॲडमिट कार्ड मूळ कागदपत्र झेरॉक्स प्रती घेऊन तुम्हाला जी खाली स्थळं दिलेले आहेत, जी लोकेशन्स दिलेले आहेत, त्या शाळेची नावं दिलेली आहेत, तिथं जाऊन तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. तुमचा पत्ता, गुगलचा पत्ता मॅच असायला हवा आणि त्यासोबतच खाली जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र तुम्हाला सोबत न्यायचे इथं दिलेले आहेत. ॲड्रेस प्रूफ, बर्थ सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला सोबत न्यावं लागणार आहे. अर्ज पडताळणीसाठी खाली शाळेची नावं दिलीत तर हे शाळेच्या नावं म्हणजे या तिन्ही लोकेशनवर जे लोकेशन दिलेले असतील त्या लोकेशनवर जाऊन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत आणि ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. एकदम नॉर्मल प्रोसेस आहेत. त्याच्यामुळं सहजरित्या ॲडमिट कार्डसुद्धा डाउनलोड करू शकता आणि जाऊन व्हेरीफाय करून ॲडमिशन कन्फर्म करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.